मिथिला हो वहिनी. काय पुढे वहिनी आज 31st आहे. मग नवीन वर्षाचं स्वागत कोणीतरी केलंच पाहिजे ना. हो का? आमची पार्टी आहे, तिकडेच चाललीये मी आज. काय चाललंय काय? माझ्या भावना समजून घ्यायच्या नाही तसं ठरवलंय का या घरातल्या लोकांनी? आणि मी घरात असताना तू बाहेर जाऊन पार्टी करणार? मला अहो खरं जायचं नव्हतं. मग आज त्या पार्टीमध्ये सोनाली काय येणार आहे ना, तुमची फेवरेट ऍक्ट्रेस. माय गुडनेस. मग काय झालं? ही असेल ग मोठी स्टार, पण आपल्या सोसायटीमध्ये काहीतरी पोझिशन आहे की नाही? फॉरगेट अबाउट हर. हेच मी त्या मिसेस कपूरला सांगत होते. त्याही मला म्हणाल्या की पार्टीत काहीच फन नाही. आणि तसं काय ना, मीही डंफनी आहे ना. डॅम फनी. तसंही तू त्या पार्टीत गेलीस तर चौधरींचं नाव. पण एनिवेज, तसंही मिसेस कपूर मला खूप आग्रह करतच होत्या, सो मी पण येते. तुम्ही येणार वहिनी? मला यावंच लागेल. तू थांब जरा, मी आले तयार होईल. एकदा हे सरबत तयार झालं म्हणजे आपलं मोठं काम झालं. हो ना, आपलं काम झालं, पण बाकी सगळ्यांचं काय? हो ना, बाकीच्यांचं कुठपर्यंत आलंय तेही पाहायला पाहिजे. मला खात्री आहे बाकी सगळ्यांचं काम पण जोमाने चाललंच. अगं तुझे काका सुद्धा, ते पण काहीतरी काम करत असतील आता. कसली एवढी तयारी चालली आहे? अरे वा, काय करताय तुम्ही दोघी जणी? मला तरी कळू दे. ये वहिनी. नेहा, काय सांगू तुला, मला इतकी काळजी वाटत होती ना तुझी आणि परीची. अगं डोळ्याला डोळाच लागत नव्हता माझ्या. मी इकडनं गेले ना, मला असं वाटायला लागलं कधी इथे येते आणि तुम्हाला दोघींना बघते. खरंच. आणि जेव्हा मी इथे यायचं ठरवलं ना, तेव्हा कुठे झोप लागली मला. जरा जास्तच काळजी वाटते, असं नाही वाटत? करा, माझीच थट्टा करा हा तुम्ही. अहो पण या दोघींची किती काळजी आहे ना मला, आणि ह्यांच्यासाठी माझा किती जीव तुटतो ना, हे मलाच माहितीये. मला चांगलंच समजतंय ग ते. नेहाची आणि परीची तुलाच काय ती काळजी आहे, म्हणून तर परांजप्यांचं स्थळ आणलंस ना. आणि लग्नाची जरा जास्तच घाई केलीस. बरोबर बोलतेय ना मी? काय बोलताय तुम्ही काकू? ते तुला चांगलंच कळतंय. तुमचे टोमणे ना मला कळतायत. हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? ते आता आम्हाला काय बाई माहिती. ओ काकू, तुम्ही फक्त नेहाच्या शेजारी राहता. ती तुम्हाला आईसारखं मानते, म्हणून मी तुमचा आदर करते. जर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना, आणि एवढं घालून पडून बोललं असतं ना, तर मी ऐकूनच घेतलं नसतं. आणि मला जर आधीपासून माहिती असतं ना की तो माणूस नालायक आहे इतका, तर त्या यशच्या आधी मीच थोबडवलं असतं त्याला. जाऊ दे ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. आपलं नशीब थोर म्हणून पोरं वाचली. दोघींचंही चांगलंच भलं होणार होतं. एवढं सगळं मी बोलतीये तरी तुम्ही मलाच बोलताय. अगं जाऊ दे ना, आपण हा विषय इथेच थांबवूया. काय थांबवायला राहिलंय आता बाकी? हा, ज्यांना बोलायचं होतं त्यांनी बोलून घेतलं, मला ऐकायचं होतं मी ऐकून घेतलं. आता तू सांग, मी इथे यापुढे यायचंय का नाही यायचंय? नसेल तर तसं तोंडावर सांग, मी येणार नाही, पाऊलही ठेवणार नाही. अगं वहिनी, मी असं कुठे म्हणाले? अर्थ तोच होतो हा नेहा. काकूच्या मनात आलं म्हणून त्या बोलल्या. तुझं जर मन साफ आहे तर तू कशाला उगाच मनाला लावून घेतेस? समोरच्याच्या नजरेत पाप असेल ना, तर माझं मन साफ असून काय उपयोग होणार आहे नेहा? माझंच चुकलंय. मीच मेली तुमच्या दोघींचा विचार करून इथे आले. आज आले ते शेवटचं, यापुढे तुझ्या दारात पाऊलही ठेवणार नाही. अगं वहिनी, मेली तुझी वहिनी, मेली. नकोय ना लोकांना मी इथे येणं, येणार नाही यापुढे. अहो काकू, कशाला तो विषय काढला तुम्ही पण? नेहा, तुला काय वाटतं, तुझी वहिनी काय फार गुणाची बाई आहे? परांजपेच्या बाबतीत म्हणत असाल तर त्यात चूक फक्त एकट्या वहिनीची नाहीये. आपण सगळ्यांनी परांजपेला ओळखण्यात चूक केली. आणि राहिला विषय वहिनीचा, तर माझ्या नातेवाईकांमध्ये फक्त वहिनी एकटीच आहे जी माझ्या घरी येते, माझी चौकशी करते. ती माझं वाईट का करेल ना? फार भोळी आहेस तू नेहा. तू तिला अजून नीट ओळखलंच नाहीयेस.
अहो, काकू मी स्वतःला ओळखतेय ना, तेवढंच खूप आहे. जाऊ दे आता, तो विषय नको. गुड्डी, अगं किती वेळ पटपट. ए नेहाताई, थँक्स हा. कशाबद्दल? अगं पैसे कमी असताना सुद्धा एवढं जबरी सेलिब्रेशन होऊ शकतं ना, हे फक्त तुझ्यामुळेच पॉसिबल झालंय. तुझ्यामुळे आणि बंडू काकांमुळे. त्यांनी तो बंद पडलेला स्पीकर सुद्धा रिपेअर केलाय. पुरे आता किती कौतुक झालं. अगं ताई खरंच. आता तुमची बडबड बंद करा आणि पटकन सेलिब्रेशन म्हणजे पार्टीची सुरुवात करा ना. ए आता सगळे आलेत ना, आता आपण पार्टी सुरू करूया. म्युझिक प्लीज. यश, यशने थोडी सूट काय दिली. 1.5 दमडीची मुलगी डोक्यावर बसायला लागली. आज तर हिला हिची जागा दाखवलीच पाहिजे. हॅलो यश, अरे तू कुठेस? मी किती फोन केले तुला. इथे सोसायटीमध्ये ना 31st ची पार्टी आहे. सगळे विचारतायत यश कुठे. तू एक काम कर, पटकन निघ आणि लवकर ये, नाहीतर काय. हॅलो स्पीक अप. मी विचारते तुला काहीतरी. हॅलो, कोण बोलतोय? मी कोण बोलते ह्यापेक्षा तू कोणाशी बोलतेस? मी यशला फोन केला ना. मगासपासून काय चाललंय तुझं? हा, यश यश, हाऊ डेअर यू. माइंड युअर टंग, ओके? तो फक्त यश नाहीये, तो यशवर्धन चौधरी आहे. डू यू अंडरस्टँड?